तर अजित पवारांचा पक्ष कोकणातल्या एका नेत्याने हायजॅक केलाय आणि 2029च्या निवडणुकीआधी सर्व पदाधिकारी आणि पक्ष घेऊन ते भाजपामध्ये जातील असा गंभीर आरोप आमदार रोहित पवारांनी केलाय। सुनील तटकरेंचं नाव न घेता हा अप्रत्यक्ष टोला त्यांनी लगावलाय। दरम्यान रोहित पवारांनी त्यांच्या पक्षाची स्थिती काय आहे हे आधी पाहावं असं म्हणत सुनील तटकरेंनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय। आज कदाचित आम्हाला बाहेरून वाटतं की दादा हे प्रमुख आहेत त्या पक्षांचे, पण असं दिसतंय की त्या पक्षामध्ये काही एका कोकणातल्या नेत्याने त्या पक्षाला हायजॅक केलेलं आहे। आणि हायजॅक कशासाठी केलेलं आहे की 2029च्या 1 वर्ष आधी 1.5 वर्ष आधी सर्व पदाधिकारी आणि पक्ष घेऊन म्हणजे अजितदादांचाच पक्ष आणि त्यातले काही आमदार घेऊन हे लोक सर्व बीजेपी मध्ये जातील। यासह एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।